म्हणते मस्त गाणं म्हणता हो. मी काय म्हणते चला आता जमवूनच टाकू लग्न. तसाही मलाही बायको नाहीच आहे म्हणा. मी काय म्हणते किती मस्त दिसतो मस्त आवडले मला. मी काय म्हणते एवढं तेवढं जाऊ द्या आता नाही का कोणाचं मागं पुढे विचार नाही पाहून जमवूनच टाकू. तुझ्या मायेला विचार म्हणतो. मी काय म्हणते मायला गेला काही नाही चला. पण तुझ्या घरच्याला विचार ना आता घेऊन पोराची पद्धत नाही राहिली आपली. मी काय म्हणते चला जमाना तर चालू आहे चला जाऊ चला. हो मी म्हणतो तुझ्या मायले नवरा नसे आणि माझ्या बापालाही बायको नसे लावून टाकून का म्हणतो. काय बाबा जमत असेल तर एवढे तेवढं जाऊ द्या ना आपलं सांगा. नाही पण तू आपल्या मायचा विचार कर ना. तुझ्या मायला मी काय म्हणते माझ्या माईला नाही का तुमचा बाप साथ देते तुमच्या बापाला माझी माई. हो काय चल मग. बघणार आहे तू शेतावर जा आणि धानाला पाणी करून त्या पडीत जागेवर माती टाकत राहा. मी आलोच तुझ्या मागे. तू सांगितल्याप्रमाणे अगोदर धानाला पाणी करतो, बैलांना चारा पाणी करतो आणि नंतर मी त्या पडीत जागेवर माती टाकण्याचे काम करतो. हे बघणार आहे. अरे आपल्याला राहणारी शेती 20 एकर आणि एकदा का पडीत जागा आपली उठीत झाली नाही आहे तर आपल्याला एकूण 50 एकर शेती होईल बघ. मग आपल्याला काहीच अडचण जाणार नाही. जा बैल घे आणि वावरावर जा. अरे तुझ्या लग्नाचं कर्ज 30,000 रुपये आणि त्या सावकाराकडून 12,000 रुपये असे एकूण 42,000 रुपयाचं कर्ज आहे रे आपल्यावर. अरे या वर्षी हे सर्व कर्ज फेड झालेच पाहिजे. हे बघणार आहे ना रे म्हणूनच आपल्याला काम करावं लागेल. अरे दादा ते जे काही व्यवहाराचे काम आहे ते तू बघ आणि शेतीच्या कामाची चिंता तू माझ्यावर सोडून दे. अरे हा तुझा भाऊ तुझ्या पाठीशी असल्यावर तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही बघ. नारायण अरे तू आहेच म्हणूनच तर हे शक्य आहे रे. दादा बोल ना. अरे हे जे व्यवहाराचे काम तू आता बघून घे
येतो मी. तू शेतावर जा. हो. हं? हे बघ, मी यशोदाला तुझ्यासाठी डब्बा घेऊन पाठवतो बाबराव. ठीक आहे, येतो मी. चला आता आपण दादाने सांगितल्याप्रमाणे अगोदर शेतीवर गेले पाहिजे. धानाला पाणी करून बैलांना चारा पाणी करून आपण माती टाकण्याचे काम केले पाहिजे. चला आता आपल्याला चला आता ना आपल्याला डबा घेऊन शेतावर जायला हवं. बापूजींना भूक लागली असेल ना. चला माझे पण कामं झाले, मी पण जाते.